प्राण्या माझे माझे म्हणून नातेवाईकांचा संबंध या देहाशी पण परमात्म्याचा संबंध आपल्या जीवाशी आहे. म्हणून मनातून त्याग करा, पण त्या भगवान परमात्म्याशी नाते कनेक्ट करा. पण आपण नेमकं केलं काय? एक श्रीमंत घरातली बाई होती, तीर्थयात्रा करण्यासाठी जाते. तीर्थयात्रेला जाताना प्लॅनिंग करणे की जावे कशाने. तिच्या घरची फोर व्हीलर होती, तिच्याने जावे, पण सोबत कुणाला न्यावे. मोठी जाऊ तिला न्यावे, मोठी मुलगी तिला न्यावे आणि प्रिय मैत्रीण होती तिला न्यावे. असं प्लॅनिंग केलं. सगळ्या रेडी झाल्या, सामान वगैरे गाडीच्या डिक्कीत टाकलं. गाडीत बसणारच इतके तिच्या मोठ्या मुलीची सासू आली, म्हणजे हिची बहीणबाई. ती म्हणते सगळ्यांना घेऊन चालली, आपल्याला एका शब्दाने सुद्धा नाही बोलली. नसेल बोलली, मी डायरेक्टच जाते आणि बघते मला कोण नाही म्हणतं ते. ज्या शेटानी बाईनं सगळं प्लॅनिंग केलं होतं, ती शेटानी बाई म्हणते गाडीत तर 5 जणांच्या ऐवजी 6 जण बसू शकत नाही. मागे 3, मोठी जाऊ, मोठी मुलगी आणि प्रिय मैत्रीण होती. पुढे शेटानी बाई आणि ड्रायव्हर. 6 जण ऍडजस्ट होऊ शकत नाही. आता बहीण बाईला तरी नाही कसं सांगावं. शेवटी तिच्या मुलाला हिची मुलगी दिली होती, म्हणून तिचा रुबाब मोठा असायचा. आणि पुरी मुलाची आई म्हटली म्हणजे काय तो रुबाब, काय तो थाट. पण आता तो थाट राहिला का? आता मुलांना मुलीच मिळत नाही, तो थाट कुठून राहणार? अवघड परिस्थिती आहे. तेव्हा ती शिटाणी बाई म्हणते कॅन्सल करण्यासारखं कुणीच नाही, लांबचं कुणीच नाही. मोठी जाऊ, मोठी मुलगी आणि प्रिय मैत्रीण होती. दूरचा एकच होता, तो कोण? मला एक सांगा, ड्रायव्हर जर गाडीच्या खाली उतरला तर गाडी चालेल का? नाही. वास्तविक ह्या सगळ्या जर खाली उतरल्या, ड्रायव्हर जर एकटा गाडीमध्ये बसला तर गाडी वेगाने पळेल, पण ड्रायव्हर जर खाली उतरला तर गाडी चालणार नाही. तशी आपली स्थिती झालेली आहे. आपण सगळ्यांना जवळ केलं, आई वडील भाऊ बहीण पत्नी मुलं सगळ्यांना जवळ केलं, पण तो भगवान परमात्मा एक आपला मालक आहे, जीवनाच्या गाडीचा चालक आहे. त्याच्याशिवाय जीवनाची गाडी पुढे चालणार नाही. म्हणून सगळ्यांवरचे प्रेम काढा व ते देवावर लावा, तोच खरा भगवंत भक्त होऊ शकतो. विठ्ठल गीतेमध्ये भक्ताचे 4 प्रकार सांगतात. चतुर्विधी भजन्ते महाजना, संस्कृती न अर्जुना, अर्थार्जुन्य सुरार्थीचं, ज्ञानीचं भरत वर्षभ. एवढ्याच नव्हे तर माऊली ज्ञानोबराई ज्ञानेश्वरी मध्ये ही भक्ताचे 4 प्रकार सांगतात. तो पहिला ऋतू म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिन्यातिथी जाणिजे, ज्ञानिया चौथा. भक्ताचे प्रकार 4 आहेत. अर्थू संकटकाळी देवाची भक्ती करणारा, उदाहरणार्थ द्रौपदी. जिज्ञासू देव जाणून देवाची जो भक्ती करतो तो जिज्ञासू भक्त. उदाहरणार्थ राजा जनक. अतिथी श्रीमंत होण्यासाठी, लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी भगवंताचं भजन करा. उदाहरणार्थ विभीषण. ज्ञानी देव जाणून देवाची ज्ञान उत्तर भक्ती करणारा भक्त म्हणजे ज्ञानी भक्त. उदाहरणार्थ हनुमंतराय. या 4ही प्रकरणातील भक्तांपैकी देवाला जो आवडतो तो ज्ञानी भक्त. बरं, देवाला भक्त किती आवडतात? इतके आवडतात त्या भक्तांव्यतिरिक्त दुसरं काहीच आवडत नाही. देवाला आपलं स्वतःचं उत्तम घर सुद्धा आवडत नाही, नव्हे तर स्वतःची सासरवाडी सुद्धा आवडत नाही. काही लोकांना स्वतःची सासरवाडी इतकी आवडते, गेलं तर 8 दिवस निघायचं नावच घेत नाही. पण देवाला ती सुद्धा आवडत नाही. देवाने आपली पत्नी लक्ष्मी पायाजवळ ठेवली, पुत्र ब्रह्मदेव नाभी जवळ ठेवले, भक्त आणि ब्राह्मण छाती जवळ ठेवले, भक्ताच्या चपला डोक्यावर वाहिल्या. एवढे देवाला भक्त आवडतात. ते कोणते भक्त? हेच महाराज बघायच्या पहिल्याच्या भक्त ऐसे जाना
देह जाओ अथवा हो देह जाओ अथवा हो देह जाओ अथवा हो देह जाओ अथवा पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सरिवता आन तुझी पंढरी नाता की देवा माझा देह गेला तरी चालेल पण तुझ्यावरचा भाव कमी नको होऊ देऊ की देवा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज की देवा माझ्यावर असे उपकार करा की तुमच्या नामामध्ये माझ्या देहाचा विसर पाडू द्या असे भक्त कोण होते माऊली ज्ञानोबराई जगद्गुरु तुकोबराई नाथ बाबा नामदेवराय मीराबाई सकुबाई जनाबाई अनेक महिला अनेक संतांचे उदाहरण देता येतील कबीर महाराज आपल्या मुलाला नेहमी शिकवायची की बाळा संतांची पायी खर्चावे शरीर सांगतो कबीर कमाल अशी संतांची पायी शरीर खर्चावे संत जरी आपल्या घरी आले तोच दिवाळी दसरा मानवा संत येती घरा तोची दिवाळी दसरा कबीर महाराजांच्या जीवनामध्ये काही परमार्थ होता काही त्याग होती काही निष्ठा होती ज्यावेळेस कबीर महाराज गल्लीतून भगवंताचं भजन करता करता निघाले व समोरून एक कुत्रा आला व तो कबीर महाराजांच्या पायाला चावला कबीर महाराजांच्या पायाचे रक्त निघू लागले तरी कबीर महाराजांच्या पायाकडे लक्ष नाही शेवटी गल्लीतील लोक आवाज देऊ लागले अहो कबीर महाराज तुमच्या पायाला कुत्रा चावला तेव्हा कबीर महाराजांच्या पायाकडे लक्ष गेले कबीर महाराज म्हणतात अरे माझ्या पायाला कुत्रा चावला माझ्या पायाकडे लक्ष नाही कारण कुत्ता जन और चमडा जाना विठ्ठल भक्त प्रल्हाद भगवान परमात्म्याचे स्मरण करत असताना आपल्या देहाचं सुद्धा भान राहत नाही आपल्या देहाभानावर पण भगवंताचे भजन करणारे अनेक भक्त होऊन गेले रामायणातला एक प्रसंग आहे की ज्या वेळेस रावण सीतेमय्येला घेऊन निघाला जटायूने पाहिले जटायू म्हणतो अरे हा अधर्मी दृष्ट पापी सीतेला घेऊन निघाला हिला कोणतरी अडवलं पाहिजे समजावलं पाहिजे जटायूने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो अधर्मी होता दृष्ट होता त्याने जटायूंचे ऐकले नाही जटायूंच्या रावणाचे भयंकर युद्ध सुरू झाले जटायूने रावणाचे पंख कापले जटायू जंगलात जखमी अवस्थेत पडलेले आहेत मनात मात्र निश्चय आहे की ह्या रस्त्याने जोपर्यंत माझे प्रभू श्रीराम राय येत नाही व मी प्राण सोडणार नाही प्राण त्यागणार नाही तेव्हा प्रभू श्रीराम राय मान सीतेचा शोध घेत येत होते तेव्हा प्रभूंनी पाहिले प्रभू म्हणतात काका असा कोण दृष्ट आहे अधर्मी आहे त्याने वर तुमच्यावर प्रहार केला जटायूने घडलेला प्रकार कथन केला जटायूंची अंतिम वेळ जवळ आली तेव्हा प्रभूंनी जटायूंचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं आणि अंतिम इच्छा विचारतात असं म्हणतात ना की मरणाऱ्याला अंतिम इच्छा विचारली जाते प्रभू म्हणतात काका तुमची अंतिम इच्छा काय आहे ती मला सांगा मी ती पूर्ण करतो जटायू गोड उत्तर देतात जागर राम माराता मुख
रागो आगे. देही नाटकी खागे राम सिया राम जय जय राम. जटायू म्हणतात, प्रभू मी तुम्हाला अंतिम इच्छा काय सांगावी. शेवटी मरते वेळी प्रभूच्या बापाला देव नाही मिळाला. राजा दशरथ राम राम म्हणून देव सोडावा लागला, पण राम डोळ्याला दिसला नाही. त्या प्रभूच्या मांडीवर मी देव सोडताय, एवढे भाग्य माझे प्रभू, मी धन्य झालो. धन्य म्हणून देव सोडला. विठ्ठल 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 विठ्ठल. असे बरेच भक्त झाले ज्यांनी भगवान परमात्म्यासाठी आपला देह अर्पण केला. अशा संतांचा विषय नेहमी काय असायचा हेच महाराज मगाच्या विषय तो त्यांचा विषय कुणाचा नारायण झाला? संतांचा नारायण झाला. संत निळोबा म्हणतात की विषय तो एक सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडे तरी. संत निळोबा म्हणतात की आमच्या सर्वांचा विषय, सर्व संतांचा विषय नारायण आहे. आमच्या भगवंताला जे आवडतं तेच आम्हाला आवडतं. आमच्या भगवंताचा विषय श्रीहरी आहे, परमात्मा आहे. तसा आपलाही झाला पाहिजे, पण आपला होतो का? नाही. आपला जर झाला नाही तर आपल्या मुलांचाही होणार नाही. त्यावर परमार्थाचे संस्कार पडणार नाही. संस्कार केले तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊने, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रत्न जन्माला आले. कारण राजे गर्भात असताना जिजाऊंना डहाळे तरी कोणते होते? त्यांचे जिजाऊंना घोड्यावर बसावे, रपेट करावी, हातामध्ये तलवार घ्यावी, शत्रूचा निपात करावा आणि निजामापासून स्वराज्य आपल्या ताब्यात घ्यावे, असे डहाळे जिजाऊंना राजगर्भात असताना होत होते. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, जय राजांचा अधिपती, दैवत छत्रपती रामच्या, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामच्या, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामच्या, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामच्या, दैवत छत्रपती. आम्ही
आपल्याला कशाचे डोळे होतात? पाणीपुरी खायचे, आंबट खायचे, तिखट खायचे, गोड खायचे. अजून बायांची आवडतीच गोष्ट आहे ती कोणती? मुलतानी माती. विठ्ठल विठ्ठल. असे संस्कार जिजाऊने राजांवर केले. 16 वर्षाचा मुलगा राजा झाला राजा. हिंदुस्तान पे राज किया क्योंकि जिस्म पोलाद का था, किसी के आगे सर नहीं झुकाया क्योंकि मराठा की औलाद था, मराठा की औलाद था. म्हणून लहान लहान लेकरांवर संस्कार करा. बघा, एके ठिकाणी मी कीर्तनाला गेले व तिथे एक लहानसा मुलगा होता व तो शिकाया होता. शिक्षकांनी सांगितलं उद्या पालकांना सोबत घेऊन यायचं. तो विचार करतो, वडिलांना पालक का म्हणतात, वडिलांना पालक का म्हणतात, वडिलांना पप्पा म्हणतात, आबा म्हणतात, नाना म्हणतात, पण वडिलांना पालकच त्या म्हणतात. त्याच दिवशी माझं त्या गावाला कीर्तन होतं, त्याच घरी होतं. चहा वगैरे झालं. मी म्हटलं, इकडे बाळा, तू नाव काय, कितवीत जातो, तुला भाऊ किती आहे, बहीण किती आहे. सगळं झाल्यावर तो म्हणतो, ताई एक प्रश्न विचारू का? म्हटलं, विचार ना बाळा. ताई, वडिलांना पालक का म्हणतात? मी म्हटलं, आपल्याला लहानाचं मोठं करतात, वाढवतात, शिकवतात, त्यांना पालक म्हणतात. ताई, वडिलांना पालक म्हणतात, मग आईला शेपू म्हटलेलं चालणार नाही का? मी म्हटलं, वडिलांना पालक म्हटलेलं ठीक आहे, पण तू ज्या दिवशी आईला शेपू म्हणशील ना, त्या दिवशी तुझा कडीपत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. आताची मुलं फार शर्प असतात, तेज असतात. त्यांना गरज फक्त संस्काराची. जे संस्कार जिजाऊने केले, माता कयाधूने केले. संतांच्या पोटी संत जन्माला येतील, संजनाच्या पोटी संजन जन्माला येतील. करता बकारी बापाचे पुण्य त्याच्या अतिचे आहे. माझ्या राजात देवाचं नाव घेणाऱ्याच्या चर्चेत करण्यात येईल. अशा कायदा हिरण्यकश्यपूच्या काळात होता. अशा कायद्याचे उल्लंघन करणार पुत्र जन्म आला, त्याचं नाव भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद आपल्या आईच्या गर्भात असताना इंद्राने कयाधूचे हरण केले. नारदाने सांगितले की ही महाप्रतिवत्ता स्त्री आहे, तिला सोड. तिला घाबरला व तिला तिथे सोडलं. तेव्हापासून कयाधू नारदाच्या आश्रमामध्ये राहायला लागले. तेथे सतत नारायण नारायण नावाचा उच्चार कानावर पडला. कृष्ण
हिरण्यकश्यपूच्या पोटी भगवंताचा भक्त जन्माला आला. भक्त प्रल्हाद लहान असताना गुरुच्या आश्रमामध्ये राक्षसी विद्या न शिकता तेथेही आपल्या भगवंताचं भजन करायचे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. भक्त प्रल्हादाचे वडील चिडून म्हणतात, कुठे तुझा नारायण, कुठे तुझा भगवान परमात्मा, एवढे नारायणाचे स्मरण करतो. विठ्ठल जडी स्थळी भरला 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 विठ्ठल जडी स्थळी भरला. विठ्ठल जडी स्थळी भरला भरला विठ्ठल जडी स्थळी भरला. विठ्ठल जडी स्थळी भरला भरला विठ्ठल जडी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला भरला विठ्ठल जळी स्थळी भरला. रीता धावनाई उरला रीता धावनाई उरला. रीता धावनाई उरला धावनाई उरला. विठ्ठल जडी स्थळी भरला भरला विठ्ठल जडी स्थळी भरला. विठ्ठल जडी स्थळी भरला भरला विठ्ठल जडी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला भरला विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला भरला विठ्ठल जळी स्थळी भरला. तो म्या दृष्टीने पाहिलं विठ्ठलाची विठ्ठल, कुठे तुझा नारायण, कुठे तुझा भगवान परमात्मा, तो अनंत आहे. मुंगी की पावणे बजत आहे, घुंगरू बजत आहे. तो अनंत आहे, सर्व व्यापी आहे. कण कण में हे भगवान. भक्त प्रल्हादाच्या वडिलाने खांबाला लात मारावी आणि सांगावा, बाळा खांबातही आहे का तुझा देव. हो बाबा खांबातही आहे. खांबावरील लात मारिली दुर्जाने स्तंभी नारायण. खांबावरील लात मारिली दुर्जाने स्तंभी नारायण प्रगटले. अशा प्रकारे भक्त प्रल्हादाचा विषय नारायण झाला. ज्याचा विषय नारायण झाला त्याला व्यवहारातल्या 4 गोष्टी आवडत नाही. पहिलं जन, दुसरं धन, तिसरं माता आणि चौथं पिता. आता महाराजांना जन का आवडत नाही. महाराज म्हणतात, बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन त्याच्या संगे. जग फार विचित्र आहे. साधू संतांना किंवा सभ्य माणसाला पायही चालू देत नाही व घोड्यावरही बसू देत नाही. तुका म्हणे जग तोंडी राहा सावध. तुकाराम महाराज म्हणतात, देवा कसेही वागलो तरी लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. कारण जे बोलतात त्याला तोंडाळ म्हणतात. बहु बोल जात म्हणते हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गरवी. आणि कमी बोललं तर काही गर्विष्ठ माणूस आहे, जवळून गेला पण बोलला नाही. अशा प्रकारे जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. तुका म्हणे धन धनासाठी घेती प्राण. या धनासाठी बाप मुलाचा वैरी होतो, भाव भावाचा वैरी होतो, शेजाऱ्याचा वैरी होतो. एवढे हे धन वाईट आहे. आता महाराजांना जनधन आवडत नाही. आता महाराजांना माता पिता कसं काय आवडत नाही. माता पित्यांच्या सेवेच्या जोरावर भक्त पुंडलिका विठ्ठलच्या 2 तुकड्यांवर उभे केले. धन्य पुंडलिका बहुबरे केले निदान आणि
त्या भगवान परमात्म्याला माता पित्याची सेवा पाहून पुंडलिकाची सेवा पाहून भगवान परमात्म्याला पंढरपुराला यावं लागलं. एवढे महत्व प्राप्त झालं आणि तुम्ही म्हणतात माता पिता आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात कसे माता पिता आवडत नाही की ज्या पित्याने हिरण्यकश्यपू सारखा त्रास दिला असे पिता महाराजांना आवडत नाही. माता कशी आवडत नाही. सावत्र पुत्राकरिता स्वतःच्या पुत्राकरिता 14 वर्ष वनवास पाठवला अशी काही सारखी माता महाराजांना आवडत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता. साधक तुकोबराय ना म्हणतो तुकोबराय तुम्हाला जन धन माता पिता आवडत नाही. तुमच्यावर जर निर्वाणीचा प्रसंग येईल तर त्यावेळेस तुम्ही काय कराल. त्यावेळेस परमात्मा आहे हेच महाराज भंगाच्या 3रे चरण. निर्वाणी ऐसे मागे पुढे निर्वाणी गोविंद 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 ऐसे मागे पुढे काहीच साकडे पड नदी. निर्वाणी गोविंद म्हणजे ज्या भगवंताला वाणी नाही, जो भगवंत आपल्याला दिसत नाही, आपल्याशी बोलत नाही, तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांवर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देत नाही. ज्या वेळेस दुर्योधनाने दूतात द्रौपदी जिंकली, पांडवांना हरवले, दूत खेळामध्ये द्रौपदी जिंकली, तेव्हा दुर्योधन दुःशासनाला म्हणतो, दुःशासना जा आणि द्रौपदीला सभेमध्ये बोलवून आण. दुःशासन एका वाघासारखा गेला व द्रौपदीला म्हणतो, द्रौपदी तुला सभेमध्ये बोलवलेलं आहे, कारण तुझ्या पतीने हरवलेलं आहे व तुला जिंकवलेलं आहे. तू आता आमची दासी झालेली आहे, तुला आमच्या आज्ञाचे पालन करावे लागेल. तेव्हा द्रौपदी म्हणते, मी एकट्या धर्मराजाची पत्नी नाही तर 5 पांडवांची पत्नी आहे, कारण धर्मराजांनी मला दूत खेळामध्ये हरवलेलं आहे. दुःशासन चिडला व द्रौपदीचे केस ओढत नेऊ लागला. ज्याप्रमाणे वाघ हरणीची शिकार करतो त्याप्रमाणे दुःशासन द्रौपदीला ओढत नेतोय. सभेमध्ये आल्यावर द्रौपदी सर्वांच्या तोंडाकडे पाहते. पितामह, भीष्म, कुलगुरु, कृपाचार्य, द्रोणाचार्य सर्वांच्या तोंडाकडे पाहते, पण सर्वांनी खाली माना घातल्या. सर्वांचा नाविलाज झाला होता. द्रौपदी म्हणते, माझे पती युधिष्ठिर धर्मराज तरी मला वाचवेल, माझ्या हत्तीच्या ताकदीसारखे भीम तरी मला वाचवेल, माझे नकुल सहदेव तरी मला वाचवेल, पण कुणीच बोलू शकत नव्हते, कारण दूत खेळामध्ये पांडव हरल्यामुळे सर्वांचा नाविलाज झाला होता. तेव्हा दुःशासनाने आज्ञा केली द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याची. तेव्हा द्रौपदी सर्वांची मदत न मागता त्या परमात्म्याचे तुम बिना मोरे कोण खबरले, गोवर्धन गिरधारी
हे केशव, हे गोविंद, हे करुणाकर, हे भक्तवत्सल, प्रभू माझी रक्षा करा. या दुष्टांच्या हातून माझी लाच वाचवा. भगवान परमात्म्यांनी आपल्या भक्तांवर एवढे पातळ पुरविले की त्या ठिकाणी पाताळांचा ढीग लागला. एवढे पातळ पुरविले म्हणून असं म्हणतात ना की निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही तसाकडे पण नदी. भगवान परमात्म्यांनी आपल्या भक्तांची लाज किंवा अब्रू जाऊ दिली नाही. विठला 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 चौथ्या चरणाच्या आधी सर्वांना प्रभू श्री रामरायांचं भजन करायचं आहे. आधी माझ्या माग महिला मंडळ म्हणतील, मग पुरुष मंडळ म्हणतील. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मला पुरुष मोठे मला महिला मंडळ जमाना नाही, त्याला पुढचे 1500 भेटणार नाही बर का. मोठे म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मोठे म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. मी इकडे पटकरेन, मी म्हणा कोण जिंकलं तुम्ही म्हणायचं आम्ही. मी इकडे पटकरेन, कोण जिंकलं तुम्ही म्हणायचं आम्ही. कोण जिंकलं, कोण जिंकलं, कोण जिंकलं, कोण जिंकलं. कुणीच नाही जिंकले, मी जिंकले. विठ्ठल विठ्ठल. कारण मी सगळ्यांकडून भगवंताचं भजन करून घेतलं. सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने भजन करायचे. भोजन की मजा थाली से, बगीचे की मजा माला से, झगड़े की मजा गाली से, ससुराल की मजा साली से, और हल कीर्तन की मजा टाली से. सगळ्यांनी वरती हात करा, करा वरती हात.